नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की या व्हिडिओमध्ये की ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ कसा एडिट करायचा, नावं वगैरे कसे लावायचे, ग्रीन स्क्रीन कशी काढायची, संपूर्ण व्हिडिओ कसा एडिट करायचा हे बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला VN ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे बघा न्यू प्रोजेक्टवर टच करायचं आहे आणि सेव्ह नंतर बघा आता इथे डायरेक्ट गॅलरी ओपन होते. इथून आपल्याला फोटो घ्यायचे आहे, आपले फोटो जे पाहिजे ते. बघा आता इथे आपण फोटो ॲड केलेले आहे. तर इथे अशा पद्धतीने आपले जे काही फोटो आहे ते घ्यायचे आहे आणि वरती फोटोच्या वरती तुम्हाला एक नाव दिसते ओरिजिनल म्हणून. तर तुम्हाला तिथे जे साईज पाहिजे व्हिडिओची ती साईज घ्यायची आहे. बघा आता इथे 16:9 घेतलेली आहे. तर इथे फोटो झालेला आहे मोठा आणि चे साईज आहे आडवी. तर आता इथे बघा 2 बोटांनी त्याला झूम करून छोटं करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने. आणि मागचा पण फोटो म्हणजे सर्वच फोटो आपल्याला असे करून घ्यायचे आहे. बघू शकता आता इथे. आणि आता अगोदर आपल्याला तो व्हिडिओ घेऊन ग्रीन स्क्रीन काढायचे आहे सर्व. नंतर आपल्याला तिथे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर करू शकता. इथे मी डाउनलोड करणार आहे व्हिडिओ ग्रीन स्क्रीन काढल्यानंतर. नंतर मी त्याला नावं वगैरे लावून घेणार आहे. बघा आता इथे पुन्हा फोटोमध्ये जायचं आहे. व्हिडिओ जो काही आहे आपला तो घ्यायचा आहे. बघा आता इथे मी माझा व्हिडिओ जो आहे तो ॲड केलेला आहे आणि फिटच्या ऑप्शनमध्ये येऊन याला फिट करून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित लागेल. आता इथे बघा ग्रीन स्क्रीन आलेली आहे. तर इथे जिथे कुठे ग्रीन स्क्रीन आहे स्टार्टिंगपासून व्हिडिओ तुम्हाला इथे स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर इथे जिथे कुठे ग्रीन स्क्रीन येते तिथे तुम्हाला ते थांबवायचं आहे. थांबवल्यानंतर खाली बघा स्क्रॉल करायचं आहे. क्रोमा नावाच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि हा जो प्लसचं चिन्ह आहे ना ह्या ग्रीन स्क्रीनवर घ्यायचं आहे. बघा एका क्लिकमध्ये ग्रीन स्क्रीन निघालेली आहे. आता इथे बरोबरच्या चिन्हावर टच करून इथे फोटोवर टच करायचं आहे. बघा आता इथे स्टार्टिंगला मुलीचा फोटो पाहिजे आणि इथे मग आपल्याला काय करायचं आहे, या फोटोची लेंथ अशी कमी करायची आहे. बघा आता इथे मी लेंथ कमी करते किंवा तुम्ही स्प्लिटच्या ऑप्शनने लेंथ कमी झाली नाही, स्प्लिटच्या ऑप्शनने तुम्ही इथे कट करून हा फोटो जो आहे तो डिलीट पण करू शकता. पण इथे हे लक्ष ठेवायचं आहे की आपल्या व्हिडिओची जी लेंथ आहे ते कमी होऊ शकते. तर त्यासाठी काय करायचं का अगोदर तुम्ही हे फोटो मोठे छोटे केले की बघायचं आपला व्हिडिओ किती आहे. तर बघू शकता इथे मी अशा पद्धतीने मोठा आणि छोटा करून घेत आहे आणि आपल्या व्हिडिओची लेंथ जी आहे ते पूर्णपणे कमी झाली. याला असं टच करून पूर्ण वाढवून घ्यायचे आणि खालचा जो फोटो आहे ना तो पण तुम्हाला वाढवायचा आहे त्या व्हिडिओपेक्षा थोडा मोठा. बघा आता मी व्हिडिओपेक्षा थोडा मोठा वाढवून घेतला, कारण याच्यासाठी वाढवायचा आपल्याला आपला व्हिडिओ तो पूर्ण आला पाहिजे. व्हिडिओ पूर्ण आल्यानंतर आपल्या याचा वेडिंग इन्व्हिटेशनचा नंतर मग आपल्याला तो जो फोटो आहे कट करून डिलीट करून टाकायचा. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी याची लेंथ जी आहे व्हिडिओची वाढवत आहे. आता लेंथ आपल्या या व्हिडिओची संपलेली आहे त्यामुळे तो वाढत नाही आहे. अशा पद्धतीने इथे कट मारून हा फोटो डिलीट करायचा. बघू शकता इथे आता स्टार्टिंगला गणपती बाप्पाचा फोटो येतो. गणपती बाप्पाचा फोटो आल्यानंतर इथे मुलीचा फोटो लावायचा आहे. आता या फोटोवर टच करून बरोबर इथे मध्ये घेऊन यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला किती फोटो पाहिजे काय पाहिजे हे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ठेवायचं आहे. आता हा फोटो ठेवल्यानंतर लगेच दुसरा फोटो येतो. बघा आता इथे असा कट मारून इथे मुलाचा फोटो घ्यायचा आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि याला पण व्यवस्थित असं ठेवायचं आहे. अशा पद्धतीने त्याला झूम करून ठेवायचं आहे. बघू शकता इथे. तर इथे पुन्हा आपल्याला इथे असंच करायचं आहे समोर पण. आता इथे बघा लगेच इथे दुसरा व्हिडिओ येतो. तर इथे आपल्याला इथे मुलाचाच फोटो ठेवायचा आहे, नंतर इथे लगेच दुसरा फोटो येतो. तर इथे आपल्याला मुलीचा फोटो ठेवायचा आहे आणि मुलाचा फोटो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे हे लावून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी इथे लावते. पुन्हा मग इथे समोर फोटो येतात आणि हा फोटो थोडासा असा मोठा करायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे फोटो मोठा झाल्यानंतर इथून आपल्याला कट मारायचं नाही, फोटोचं काहीच काम नाही आहे, ब्लँक पेज आहे सगळं. आणि इथे आपल्याला आपले जे काही नावं आहे स्थळ वगैरे ते लावून घ्यायचं आहे. पुन्हा मग एकदा चेक करायचा का व्हिडिओ कसा आला फोटो लावल्यानंतर. बघा इथे फोटोचं जे आहे ना ब्लॅक स्क्रीन दिसते, थोडासा वरती घ्यायचा पुन्हा चालू करायचं. बघा आता इथे पुन्हा ब्लॅक कलरची स्क्रीन आलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे फोटो वाढवायचा आहे. हा टच करून असा फोटो वाढवून घ्यायचा. बघा जोपर्यंत तो फोटो पूर्ण दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे नंतर लगेच इथे बघा काय प्रॉब्लेम झालेला आहे. लगेच इथे हा गेल्यानंतर इथे हा फोटो येतो. तर मग हा फोटो इतका कट करून
लगेच हा फोटो दिसतो बघा. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट करून लावून घ्यायचा आहे, म्हणजे लक्षात येतं, जेणेकरून तो फोटो व्यवस्थित लागलेला आहे. बघा आता वरती बघा ब्लॅक, बघा किती फोटो आलेला आहे. त्या फोटोवर टच केल्यानंतर तुम्हाला येलो कलरचा बॉक्स दिसतो, तिला थोडा झूम करून असं लावून घ्यायचं, म्हणजे तो पूर्ण फोटो त्या स्क्रीनमध्ये आलेला आहे. अशा पद्धतीने एडिट करायचं. आणि इथे नावं लिहिताना थोडंसं कन्फ्युजन होते, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा. पुन्हा मग इथे प्लसच्या चिन्हावर टच करून फोटोमध्ये येऊन तुम्ही जे काही तुम्ही टेक्स्ट लिहिलेलं आहे ते टेक्स्ट घ्यायचं आहे. माझं सर्वात अगोदर मुलींचे आडनाव आहे, या पद्धतीचं टेक्स्ट आहे. मी हे टेक्स्ट घेते आणि इथे पुन्हा अशा पद्धतीने मी टेक्स्ट लिहून घेतलेला आहे, बघू शकता इथे. आणि पुन्हा माझा व्हिडिओ जो आहे तो मी चालू करते. आता इथे बघा, हा जो टेक्स्ट आहे ना, जिथे गणपती बाप्पाचा फोटो मागे जातो तिथे लावायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता स्टार्टिंग आपण चालू करूया. लगेच स्टॉप करायचं. गणपती बाप्पाचा फोटो गेला की लगेच स्टॉप करून तिथे हा जो फोटो आहे ना, टेक्स्ट आहे ना, लावायचा. आता इथे बघा, अशा पद्धतीने आपण हे लावले. आता इथे मुलीचा फोटो आलेला आहे, तर यासाठी काय करायचं आपल्याला, कट करायचं आहे. स्प्लिटच्या ऑप्शनने स्प्लिट करून पुन्हा इथे डिलीट करून टाकायचं अशा पद्धतीने. आता बघा स्टार्टिंगला अशा पद्धतीने काही ते टेक्स्ट दिसणार आहे आपल्याला. आता इथे मुलाचं, आता जे काही आपलं आडनाव आहे ते गेल्यानंतर लगेच इथं मुलीचं नाव घ्यायचं आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने. आणि हा जो भाग आहे ना, तुम्ही फिट पण करू शकता किंवा 2 बोटाने असा झूम पण करू शकता, बघू शकता इथे. आता इथे लगेच दुसरं नाव येते, लगेच दुसरा फोटो येते, तर इथे असंच ठेवायचं आहे बघा. तुम्हाला जर हा फोटो जास्त वेळ पाहिजे असेल तर तुम्ही इथे याची लेंथ पण वाढवू शकता. बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे फोटो लावून घ्यायचा आहे. आणि इथे जसं मुलीचं नाव जाते, फोटो जातो, तसाच तुम्हाला इथे मुलाचा फोटो, जसं मुलीचं नाव जाते तसं कट करून घ्यायचं आहे, नंतर मुलाचं लावायचं आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने. आणि इथे बघा थोडंसं मी हे करते, झूम करते, म्हणजे आपल्याला दिसेल. अशा पद्धतीने मी झूम करून कट केलेला आहे. आता इथे पुन्हा प्लसच्या चिन्हावर टच करून असे तुम्हाला सर्व तुमचे जे काही नावं आहे ते तुम्हाला इथे लावून घ्यायचे. बघा आता अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं. आता हे व्यवस्थित आलेलं आहे, तर आपल्याला हे नाव इथे पाहिजे. आता पुन्हा इकडे आल्यानंतर लगेच तुम्हाला इथे दुसरं नाव दिसेल, अशा पद्धतीने ते तुम्हाला घ्यायचं आहे. आता इथे लगेच दुसरं नाव येते, इथे तुम्हाला लगेच दुसरं नाव आल्यानंतर आता इथे साखरपुडा समारंभ हे जे नाव आहे ना, हे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते लावून घ्यायचं आहे. आणि हा फोटो जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत तुम्ही इथे असं लावू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने. आता इथे लगेच हे फ्लावर वगैरे येऊन जातात, तर इथे तुम्हाला तुमचं जे काही कार्यस्थळ आहे, बघा आता इथे आपण कार्यस्थळ लावायचं आहे आपल्याला. इथे असं 2 बोटाने पूर्ण झूम करून लावायचं, जेवढं मोठं आहे तेवढं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि नंतर दुसरं लगेच येतं बघा. इथे दुसरं आल्यानंतर इथे निमंत्रक लावायचं आहे. निमंत्रक लावलं की इथे बघा असं मला पूर्णपणे झूम करून लावायचं आहे, जेवढं आहे तेवढं. आता इथे लगेच दुसरं येतं बघा. आता इथे लगेच दुसरं येतं, तर तुम्ही इथे असं पण करू शकता की मुलींचं जे नाव आहे त्याच्या मागे लोगो पण लावू शकता, पण मी इथे लावलेला नाही. किंवा इथून तुम्ही व्हिडिओ जो आहे तो कट पण करू शकता. बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही इथून व्हिडिओ पण कट करू शकता. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, बघू शकता इथे. आता याला इफेक्ट कसे द्यायचे बघा. स्टार्टिंगला इथे टच करायचं आहे, ज्या टेक्स्टला टच केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आहे. बघा पुन्हा सांगते मी, 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये FX इफेक्टमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला झूमचे इफेक्ट दिसतात बघा. झूम आउटचा इफेक्ट आहे आणि इथे झूम 1 पण आहे,
कुठला पण तुम्ही इफेक्ट देऊ शकता. पण आता इथे आपण एक झूम 1चा वापरणार आहोत. त्याची लेंथ तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा आता इथे तुम्हाला किती लेंथ पाहिजे, तुम्ही इथून ही जी झूमची येलो कलरची पट्टी दिसते ना, ही तुमची लेंथ आहे. किती पाहिजे तुम्हाला, किती नाही पाहिजे. आता मी स्टार्टिंगपासून चालू करून दाखवते तुम्हाला. इथे बघा अशा पद्धतीने तो इफेक्ट आलेला आहे. आला. आता पुन्हा इथे मुलीच्या फोटोवर टच करून तुम्हाला इथे झूम आउट आणि झूम इनचा पण देऊ शकता. आता झूम आउट म्हणजे समोर येतो, झूम आउट म्हणजे मागे जातो आणि झूम इन म्हणजे समोर येतो. तर इथे आपल्याला झूम आउटचा द्यायचा आहे. आउटचा दिल्यानंतर पुन्हा इथे मुलाच्या टेक्स्टला झूम आउटचाच द्यायचा आहे. सर्व याला झूम आउटचा द्यायचा आहे. फक्त मुलीचे जे हे आहे टेक्स्ट आहे, साखरपुड्याचा जो टेक्स्ट आहे त्यालाच फक्त झूम इनचा द्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि नंतर इकडे पण झूम आउटचाच टेक्स्ट जे आहे इफेक्ट तो द्यायचा आहे. अशा पद्धतीने तो व्हिडिओ आहे तो आपण सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. मला जेवढी माहिती होती तेवढी मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं काही चुकलं असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा आता अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिट केलेला आहे. या पुढचे व्हिडिओ जे आहे आपण वेगवेगळ्या ॲपमध्ये कसे बनवायचे हे शिकणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.